आणि बघा दादांनो, बाबासाहेबांनी आपल्या 4 पोरांची आहुती दिली. संभाजी महाराजांना मारलं, शिवाजीला मारलं, जिजाऊ ही शूद्र आहे, हे पण शूद्र आहेत सगळे. आणि स्वातंत्र्य, समता, बंधुत्व. बघा, स्वातंत्र्य दिलं कोणी? शिवाजी महाराजांनी. जय शिवाजी लिहिते ते बाबासाहेब. समता कोणी आणली? शिक्षण देऊन राष्ट्रपिता ज्योतिराव फुले, सावित्री फुलेंनी. बंधुत्व कोणी केलं? रिझर्वेशन देऊन शाहू महाराजांनी. त्यालासुद्धा मारून टाकलं. बघा, हे मराठे, हे यांचं काय झालं आहे? 15व्या 14व्या सदीमध्ये यांच्या घरात घुसले ते. आता राणी याला पाहिल का? हे आम्ही गावात फिरणाऱ्या कुत्री आणि कुत्र्यापासून पैदा झालेले लोक, आणि महाराज लोकांचा काही सोय नाही. तर हे यांचं ब्लड रिलेशन झालं. हे जे आहेत संभाजी ब्रिगेड, ही आतंकवादी संघटना आहे, आणि याचा हेड आहे शरद पवार. आणि त्यानंतर गांधीजीला सुद्धा यांनी मारलं आणि त्याला सुनता केलं होतं. आणि संविधान जेव्हा बनवलं बाबासाहेबांनी 2 वर्ष 11 महिने 1849ला. बघा, 85ला कोणी काढली? काँग्रेस. 1855 कोणी? लाल बालपाल. RSS कोणी बनवली? जनसंघ 25मध्ये तेच आहेत. आणि त्यानंतर गांधीला मारल्यानंतर बाबासाहेबांना कोण लढले त्याच्यासाठी? SC ST OBC लोक. बाबासाहेबाला जोगेंद्र मंडलनी पश्चिम बंगाल निवडून आणलं. तलवारी काढल्या आदिवासी मुसलमान लोकांनी. आणि जेव्हा बनवलं त्याला 2 वर्ष 11 महिने 18 दिवसात 26 नोव्हेंबर 49ला काय म्हणतात? हे आम्हाला संविधान नाही पाहिजे, आम्हाला मनुस्मृती पाहिजे. बाबासाहेबांनी आरक्षण हे सेक्युरिटी दिली होती, आणि स्वाभिमानासाठी शिक्षण, रोजगारनं हेल्थ दिलं होतं. सगळ्यांना एका मताचा अधिकार आहे, त्याला 5000 वर्षानंतर मिळाला. संतांना, किती लोकांना कापून, आमच्या आया बहिणीचं पूर्ण बलात्कार करून कापून 2-2, 3-3 वर्षाच्या पोरींसोबत. त्यानंतर स्वाभिमानासाठी एकमतचा अधिकार 5000 वर्षानंतर दिलं. स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय. लोकांनी लोकांच्या उन्नतीसाठी केलं राज्य म्हणजे लोकशाही. कॉर्पोरेट सेक्टर, ज्युडिशरी, ब्युरोक्रेसी, प्रेस मीडिया. कोण शिकले आहेत? मी विचारतो आज पूर्ण महाराष्ट्राच्या लोकांना, कारण हा महाराष्ट्रामध्ये आझादी मिळत संत महात्मा सगळे इथं झालेले आहेत. पूर्ण देशातील लोकांना खरं आहे का खोटं आहे ते ओळखा. 51मध्ये हिंदू कोड बिल आमच्या महिलांसाठी, काल 340 कमी OBCसाठी रिझाईन केलं. आणि 52ला पहिल्या इलेक्शनमध्ये तो डिक्टेटर, हत्यारा, आतंकवादी हिटलरचा औलाद म्हणतो नड्डा 78,000 मत इन्व्हॅलिड केले आणि 14,000 पाडलं. सांगा कोण बसले आहेत? 52पासून शिकले होते का कोणी? SC ST OBC लोक? अरे कोण शिकले होते? हे आतंकवादी मराठा, जे संभाजीचा, जे राजा महाराजा जाऊन पूजापाठ करायला, आणि राणी या, आणि यांचा ब्लड चेंज झालेला आहे. आणि लोकांना मूर्ख बनवतात. अरे नेट आलं 21 वर्षात म्हणून मला ओळखायला आलं. मनुष्य हा स्त्रीच्या पोटातून जन्माला येतो दादांनो. जगावची गोष्टी सांगतो. आणि जगात 2 महामानव झालेले आहेत, तथागत गौतम बुद्ध आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. म्हटलं का त्यांनी? कधी म्हटलं का आम्ही अवतार आहो? आणि लोक हे हरामखोर डिग्री घेणार, विष्णूचा अवतार, याचा अवतार. अरे तो म्हटला मला काही गरज नाही माझी पूजा करायची. तुम्ही स्वाभिमानी व्हा. स्वाभिमान म्हणजे सायन्स, आणि मॅथ्स म्हणजे टाईम म्हणजे मॅथ्स. पूर्ण जग त्यांच्या विचारांनी पुढे चाललं आहे का असं कुठं जगाच्या पाठीवर? नेट टाका. माझ्या शिकलेल्या पोरांनो, आहे का कुठं? ब्रह्मा असं आहे का कुठं? असेल तर आणा ना. आम्ही आपल्या बाया बहिणी शेवटपर्यंत तुम्ही असंच चालवत राहा. कारण जगात आहे ना अशी सिस्टीम? कुठं आहे का जगात असं? कुठं आहे? राजकारण म्हणजे वेश्या व्यवसाय आहे की नाही? हा पूर्णचं पूर्ण. काय म्हणते फडणवीसची बायको? रजिस्ट्रेशन करा. आणि तो काय म्हणतो? 3-3 पोरं. ग्रामपंचायत, नगर परिषद, कॉर्पोरेशन, आमदार, खासदार संध्याकाळ झाली की दारू पितात. आणि हे सगळे आमचे SC ST OBC गरीब मराठा लोक नुसतं पैसा आणि चमडी हा धंदा चालला आहे. बघा सगळे नात्या गोत्यातले 500-500 हे त्यांना. शिक्षण सम्राट, डिमेडिसिन सम्राट, कारखान्याचे सम्राट, कॉर्पोरेट बँकेचे सम्राट, शुगर दुसरे याचे सम्राट, कॉर्पोरेटचे सम्राट आणि राजकारणाचे सम्राट. 500-500 पेन्शन. आणि तो म्हणतो बीडचा बाबासाहेबचा देशद्रोही मुंडे न पवार. अरे भाडव्या, एवढी अक्कल आहे का तुला? मुंडे कोण आहे? पवार कोण आहे? अजित पवार आहे का? आणि यांनी एवढा अन्याय अत्याचार केला, सगळ्यांना कापलं. 3 प्राईम मिनिस्टरचा जीव घेतला आहे.
लाल बहादूर शास्त्री बघा, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी. इंदिरा गांधींनी मानवता होती, 77 मंडल कमिशन आलं बघा, ज्याची जनता पार्टीची गव्हर्नमेंट आली यांनी, आणि हा हत्याराने वसंतदादा पाटीलची गव्हर्नमेंट पाडली आणि नितीन गडकरी RSS सोबत गेले. त्या याच्यासाठी राम मंदिर मुद्दा करोडो लोकांनी बॉम्बस्फोट केलेत. त्यानंतर बघा दादांनो, 70 आमच्या त्या TV आलेला आहे. 1 मे 1960 विदर्भ याने ॲड केलं. काही गरज होती? चित पवन संघटनेचं ऑफिस. ऐका जरांगे पाटील, जरा थोडंसं जेवढं शिकलं आहे मी बोलतो साध्या भाषेत बोलतो. आणि मराठवाडा ॲड केलं कारण यांना काळा कोळसा आणि गधे घोडे होतो ना आम्ही चितपावन संघटन, कारण ही मुस्लिमांचं राज्य होतं तिथं, ते अंधविश्वासाने दूर होते. हां, आणि जेव्हापासून मंडल किती कत्ल केलं यांनी. आणि हे 80 जनसंघाचा दिवा गेल्यानं फूल आलेलं आहे बघा. आणि आम्ही खोटे आदिवासी, 76 आमचं रिस्ट्रिक्शन हटवलं, आमच्यासाठी 62 कत्लखाना काढला आणि 65 हा आलेला आहे. यहुदी नाजी 200 टाइम्स डिक्टेटरचा औलाद हा शरद पवार 65 आलेला आहे. पूर्ण महाराष्ट्रात अन्याय, एवढी श्रीमंती आहे महाराष्ट्रात दादांनो. फुकट शिक्षण देतो मी, फुकट डॉक्टर बनायचे, एवढी प्रॉपर्टी आहे बघा. 24 लोकांकडे किती पैसा आहे. एक मापलवार 3 बायका. कोणी बोलतात? पुण्यातलं उदाहरण घ्या, ड्रग्स विकतात, तो रवींद्र धागेकर म्हणतो, आणि ती आमची बहीण अंधारीला कधी अक्कल नाही येणार आहे. आणि अग्रवाल कांड बघा, 800 कोटीची प्रॉपर्टी, त्याचा आईची ब्लड तिथं, म्हणजे किती डिक्टेटर चालले आहे, हत्या आतंकवादी आहे का कुठं जगात. फ्रॉड इलेक्शन 14 पेगाडीस आलं, भीमा कोरेगाव केलं, कोण होतं बघ करणारा. आणि ते विखे पाटील पेगास आले ते रातोरात नंगा नाच, ते लक्ष्मी शुक्ला डायरेक्टर होते तिथं. आणि त्यानंतर शिक्षण गेलं, सगळं गेलेलं आहे तुमचं. आणि आमच्या पोरी का भोगसाती. अरे 20,000ची नोकरी नाही मिळत आहे आणि 5-5 हजार हे जे घराणेशाहीवाले 12-12 घंटे ठेवतात बायकांना, 8 घंटे. कशा जगाल तुम्ही? शिक्षण गेलं, रोजगार गेलं, 85 कोटी याच्यानी. हां, सगळं शिक्षण गेलं. शेतीवाला देशद्रोही, कोरोनामध्ये करोड लोकांना मारलं, बरोबर आहे. आणि त्यानंतर बघा आत्मनिर्भर बँक लुटायला चाललेले आहेत, कोणा आमच्या ह्याच्यात हे नाही. काय राहिलं आहे तुमचं? आणि हे फ्रॉड इलेक्शन पूर्ण, त्याची टोटली नाही मिळत, काही नाही. कारण यांना आता लोकसभा डिझॉल्व करून, प्रेसिडेंटला काढून, तिन्ही RBIला करून हिटलरसारखा स्वतःच्या हातात घ्यायचा आहे. मी आज सांगतो पोरींनो. आणि बघा वेश्या व्यवसाय सुरू आहे लोकशाहीच्या नावाने. बघा खेड्यापाड्यात जाऊन काय करतात तर. आणि पहिल्यात अगोदर SC ST OBC गरीब मराठीच्या लोकांना हे त्यांच्या ऑर्डरनी दंगा करतात समाजात, बरोबर आहे. एकमेकाला भडकवतात आणि निरपराध लोकांची हत्या करतात त्यांच्या ऑर्डरनी. आणि हे म्हणजे लोकशाही आहे? उठा, सगळं संपलेलं आहे तुमचे. आता काही शाहू फुले आंबेडकर शिवाजी महाराज पैदाना जिजा नाही होणार आहे दादांनो. ही आतंकवादी संघटना आहे संभाजी ब्रिगेड. आणि ही बॉम्बसेपसुद्धा त्यांच्यासोबत बसून हा आदिवासीचा आज 40 वर्षापासून आमच्या अन्याय करतात. हे सगळ्या स्टेटमध्ये हे आदिवासीचे यांना पैसा आणि पोरी पुरवतात. सरळ म्हणतो मी, हाही लोकशाही आहे. बघा ना, बघा तुम्ही हे बीड आणि ते प्रकरण. कारण यांनी 2 पोरांना पाठवलं पार्लमेंटमध्ये, बरोबर आहे, डिसेंबर 23ला. आणि काय कायदा केला काँग्रेस आणि हे बाहेर, जो कोणी बोलेल त्याला 9 जेलमध्ये टाकू, फायनान्शियल गव्हर्नमेंटवर. आणि पोलिसाला पॉवर दिला आहे, तुम्ही कोणाला मारा काय मारा, तुमच्यावर काही ॲक्शन नाही होणार. आणि त्याचं प्रकरण म्हणजे हे आहे, बरोबर आहे. काय राहिलं आहे तुमचं आता? निघा माझ्या पोरींनो, 5,000 वर्षापासून झालं, आता परत तुमचं 75 वर्षानंतर तेच. खरं आहे का खोटं आहे? आणि निघा लोकांनो, स्वाभिमानासाठी एकमतचा अधिकार म्हणजे तुम्हाला शिक्षण, रोजगार आणि हेल्थ तो संपला आहे. पण हे जेवढे शिकलेले लोक आहेत ना, हरामखोर लोक, यांना स्वतःचा जन्म दिला आहे, त्याचं सगळं लुटणार आहेत इलिगल कानून बनवून, कॉमन सिव्हिल कोर्ट
तुम्ही आम्ही सारखे, एक पक्ष प्रणाली, EWS इलिगल रिझर्वेशन, 1 नेशन 1 इलेक्शन आणि EVM व्होटिंग. मी विचारतो ना पोलीस कमिशनर यांना, कोण खोटा बोलतोय, कुठं टॅली झाली आहे का? आणि हा म्हणतो हिटलरपेक्षा दिल्लीमध्ये जाऊन 35,000 मतं टाकलेली होती आणि त्याची आतंकवाद्याची पोरगी म्हणते ज्ञान शिकवते. हां, शरम नाही वाटत थोडीशी? हिटलरपेक्षा 200 आतंकवादी लोकांची माणसाची तू पोरगी आहेस. दंगा घडवलं यांनी भीमा कोरेगावला, फडणवीसनी, आणि विटनेसला कोण जाते? तुझा बाप आतंकवादी हिटलरचा अवलाद, आणि तू हिटलरचा अवलादाची पोरगी 200 पटीने डिक्टेटर, आणि कोणाला ज्ञान शिकवतेस? पोरींनो निघा, तुमची कल्पना तुम्हाला म्हणते की वेश्या व्यवसाय करा, आणि ते म्हणतात 3-3 पोरं तयार करा आणि ऑफिसेस केले आहेत. आज सगळं संपलं. काय शिकवतात? हां, विद्येची देवता कोण? तो राधाकृष्ण चोर, डिग्री चोरणारा. त्यानंतर संभाजी महाराज देशद्रोही, भ्रष्टाचारी. कोणी शिकवतात काय? संभाजी ब्रिगेड सांगितलं का संभाजी महाराजचा इतिहास? त्यानंतर कोण बसलेत? कोण बसले आहेत? आर्य हत्यारे यहुदी, ब्राह्मण वैश्य क्षत्रिय, आणि हे हिटलरपेक्षा मराठ्यापासून गेलेलं बी तयार झालेलं आहे. निजाम, मराठा, हे 200 डिक्टेटर आहेत. आणि सगळं हे करून, कारण हे आम्ही 70मध्ये आलो, शिकलेलो होतो का आम्ही? आमच्यासाठी कतलखाना. 6 आधी याचे SCचे देशद्रोही लोक, शिकलेले लोक बघा, आणि 7 OBCचे दलाल. आहे का पूर्ण कब्जा? अरे एवढं श्रीमंत आहे. मी तुम्हाला फुकट शिक्षण देतो, जरांगे पाटील, कोणाचाही पोरग असो, आणि जेवढे संविधानाला मानणारे लोक आहे, ही तुम्हाला जर लोकशाही वाचवायचं असेल तर रस्त्यावर उतरा, तो कुठल्याही जाती धर्माचा असो. प्रमोद महाजनचा भावाने प्रवीणने मारलं, त्याला आम्ही का आतंकवादी म्हणायचं का? त्याच्या मायबापाची काय गलती आहे? हां, गोपीनाथ मुंडेला मारलं, त्या याला मारण्यासाठी. कोणाला? जज लोयाला. हेमंत करकरला मारलं काय गुन्हा नसताना. हा उज्ज्वल निकम, हरामखोर, चमडी चोर. विचारा ना मुश्रीफला. दाभोलकरला मारलं, पानसरेला, त्या माझ्या बेटीला मारलं. 194 गोंडगोवाडला मारलं, नागपूरला. हां, 98मध्ये याला मारलं, 11 निरपराध लोकांना. खैलराजी कांड, मारा त्या अध्यक्षाचा खून करा भडव्याचं. निरंजन टकले सांगतो तिथं नेलं जज लोयाला, गोपीनाथ मुंडेचा बळी दिला त्याच्यासाठी. अरे किती अन्याय अत्याचार करणार? आणि आता काय राहिलं आहे तुमच्याकडे? निघा. 13 करोड पोरांनो. त्यानंतर शेतीवाल्याचे, शेतीसाठी हे केलेलं आहे त्यांनी, कायदा, काळा कायदा, सगळे मिळालेले आहेत. हे एवढं फ्रॉड इलेक्शन स्वाभिमानाचं दिलं आहे का जगात कुठं असं? आणि अशा पद्धतीने रस्त्यावर उतरा तरच वाचाल तुम्ही. नका जाऊ यांच्या याच्यात. हे यांची कोम आहे. हे जे आले आहेत नाजी लोक, हिटलरच्या अवलादी आहेत. त्याने सुद्धा सुसाईड केली 1945मध्ये. आम्ही मेलो गांधीच्या याच्यावर. आणि अशा पद्धतीनं माझ्या पोरीनो रस्त्यावर निकरा. आणि गरीब गुद्या लोकांना तुम्हाला 2-2 लाख रुपये देतो वर्षाचे, 2-2 लाख रुपये. आणि नाही दिला ना गोडीनं उडवा. फुकट शिक्षण सगळ्यांना, एवढा पैसा आहे. अरे ऋषी सुनक पडल्या त्याची लिस्ट आली आहे, त्याचे 10,000 वर्षाचं बजेट होईल. आणि स्विस बँकेमध्ये 1950 पासून पैसा सडत आहे. पूर्ण फ्रॉड इलेक्शन. अशा पद्धतीने मी सांगायचं काम करतो. आणि बाबासाहेबांनी म्हटलं आहे दादांनो, गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या. अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा पापी आहे. 100 दिवस भेड बकऱ्याच्या एकदम सिंहासारखं जगा. गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या. व्यक्तिपूजेने माणूस गुलाम बनतो. आणि मला शिकलेल्या लोकांनी धोका दिला. बघा तो परळीचा खासदार झाला, 61 लाख रुपये मिळतात महिन्याचे, आणि त्याला फरक नाही दिसत आहे. कोण आहे धनंजय मुंडे? कोण आहे अजित पवार? कोण आहे शिवसेना? कोण आहे BJP, RSS? आणि अशा पद्धतीने यांना लोकशाही म्हणजे 3 वर्षाची पोरगी बलात्कारी, बघा उदाहरण, पार्ट विकतात त्याचे, आणि त्याला मारून टाकलं. कोण आहे तो RSS वाला? तेव्हा सिनेसृष्टीला पण सांगतो मी, तुम्ही या रस्त्यावर मानवतावादासाठी एकच लढाई महामानवाची. आलं लक्षात? आणि त्यासाठी माझा नारा आहे, EVM हटाने के लिए मरेंगे और अपने संविधान को बचाने के लिए स्वाभिमान के लिए बलिदान करेंगे. आज़ादी की तीसरी लड़ाई. जय शिवराय, जय भीम, जय संविधान. मरेंगे मिटेंगे. चला दादांनो, एवढंच आज.